आता हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज मी दीदी आणि बाळा सॅसी बॉय आम्ही आलोय देवरुंगला. एक कार्यक्रम आहे, सो तिकडे आम्हाला बोलवलं, आम्ही आलोय. चला आता जस्ट पोहोचलो देवरुंगला. कधीपासून ब्लॉग घ्यायचा होता पण दीदी झोपलेली गाडीत म्हणून मी घेतला. मला झोपलेली नव्हती. चला आता आम्ही पोहोचलो आणि भेटूया तिकडे गेल्यावर. कारण आता इथे देवरुंग गावात आहोत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर हॉलच्या इथे जायचं आहे आम्हाला. सो आम्ही पोचलो इकडे. हॅलो. गेल्या 5 ते 7 दिवसापासून खूप गावात चर्चा होती की गावात बरेचसे सेलिब्रिटी आहेत. प्रत्येकालाच जे मोबाईलमध्ये बघितलेलं असतं ते प्रत्यक्ष ती व्यक्ती आपल्याला नक्की तशीच आहे का, तसेच दिसणार का, बरेचसं काही कुतूहल विद्यार्थ्यांच्या मनात, पालकांच्या मनात, ग्रामस्थांच्या मनात. आजकाल असं झालंय की भारतीय लोकांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. प्रत्येकजण किमान 5 ते 6 तास सरासरी मोबाईल दिवसातनं 24 तासातले बघत असतो. कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कोकण संस्कृती विकास मंडळ भिवंडी तसेच कला फाउंडेशन ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा कार्यक्रम आहे. सन्मान भूमिपुत्र कलाकारांचा. जोरदार टाळ्या वाजवायचा. या मंडळाचे अध्यक्ष श्री देवीदास केले साहेब करतील. सन्माननीय सगळे कलावंत आज आपल्या ठाणे मुलुंड आणि भिवंडी या विभागातून हे सेलिब्रिटी कलावंत खास आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी मी या कार्यक्रमात आले. आमच्या विद्यार्थ्यांना घर बसल्या एवढे कलाकार या ठिकाणी एकाच मंचावर अतिशय असा हा सुंदर असा क्षण आम्हाला मिळालेला आहे. आपल्या गावातील पाटील यांना मी या ठिकाणी व्यासपीठ देण्याची विनंती करेन. सन्माननीय कला फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आपल्याच माणसांकडून कला फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी एक कलाभूषण पुरस्कार म्हणून कलाकार यांना ते पुरस्कार स्वीकारत आहे. त्यांना विनंती असेल की त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज सांगावी. नमस्कार. नाव सांगायची गरज नाहीये. जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही सांगितलं की मी कोण आहे ते. जास्त वेळ घेणार नाही कारण तिथे बसल्यावर काय कंटाळा येतो हे मला पण माहिती आहे. कारण मी पण जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकलेलो आहे. सर्वप्रथम कला फाउंडेशन ठाणे जिल्हा यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला. एक कलाकार फक्त प्रोत्साहन देणाऱ्याचा भुकेला असतो. आम्हाला काही पैशांची अपेक्षा नसते, काही नसतं. फक्त आमच्या कलेला कोणी दाद द्यावा हीच आमची इच्छा असते आणि आमच्या कलेला जर कोणी दाद देत असेल तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं मी बोललो, मी पण जिल्हा परिषद शाळेमधून आहे. सो असं काही नाही की तुम्हाला मोठं होण्यासाठी किंवा काहीतरी बनण्यासाठी खूप मोठ्या शाळेत असणं गरजेचं आहे. खरा अभ्यास
जिल्हा परिषद शाळेतच घडतो, नाहीतर बाकी कॉन्व्हेंटमध्ये म्हणा, इंटरनॅशनल स्कूल्समध्ये म्हणा, बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये जो वेळ जातो तो आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या सरांकडून, शिक्षकांकडून एकदम व्यवस्थित शिकवला जातो. सो मला बऱ्याच जणांच्या डोळ्यात दिसतंय की आज जे स्टेजच्या खाली बसले त्यापैकी बऱ्याच जणांना स्टेजवर सुद्धा बसायला आवडेल ना? सो त्यासाठी आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करा आणि त्यानंतर अभ्यासासोबत आपले छंद जोपासतात. असं मॅडम बोलले आता की त्यांना कोणतरी बोलली की मला डॉक्टर नाही व्हायचं, वकील नाही व्हायचं, मला कलाकार व्हायचं आहे. सो एखाद्या विद्यार्थ्याची कला ही फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षकच ओळखतात आणि तेच त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात. सो माझं एक शॉर्टमध्ये सांगणं हेच आहे की अभ्यास करा आणि अभ्यासासोबत आपली कला जोपासा. तुम्हाला साथ द्यायला तुमचे शिक्षक वृंद आहेत, तसंच आम्ही सगळे सुद्धा आहोत, जे की आम्ही स्ट्रगल करून आणि आमची मेहनत दाखवून पुढे आलो. आमच्यासमोर जर तुमच्यासारखे कलाकार, जर तुमच्यातून एखादा कलाकार आमच्या समोर येत असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला सोबत नेऊ. सो त्यासाठी काय करायला लागेल? नक्कीच. थँक्यू. नीता पाटील या स्वतः देखील एक फेमस अशा रील स्टार आहे. ठाणे मुंबईमध्ये बराच त्यांचा फॅन वर्ग आहे. श्री योगेश शिकेगे या ठिकाणी ड्युटीवर असल्यामुळे अनुपस्थित आहे. त्यांच्या सौ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा स्वीकारतात याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. नीता पाटील एक प्रसिद्ध अशा रील स्टार आहेत. ताईचा या ठिकाणी सत्कार होतोय. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. लहानपण कीर्ती महान अशी ही पूजा मंत्री या ठिकाणी उपलब्ध आहे. तिचा सत्कार आपण सर्व महिला मंडळांना मी विनंती करेन की आपण यावं आणि या ताईचा, छोट्याशा ताईचा, आपण छोटी दिसत असली तरी तिची कीर्ती मोठी आहे.
या ठिकाणी विष्णुदास गावे नाट्यगृह त्यांचा शो आहे. एक मोठे सिंगर आहेत ते आपल्याला माहिती असेल. त्यांना विनंती असेल की आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काहीतरी मार्गदर्शन करावं आणि 2 ओळी आमच्यासाठी सादर कराव्या. सर्वप्रथम मी कला फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो की मला इथं बोलवलं आणि सन्मानित केलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण सगळ्या कलाकारांना, आमच्या लाडक्या कलाकारांना बोलवलं. इकडे सगळे कलाकार आहेत. आपण कलेला पुढे जाण्यासाठी आम्हा कलाकारांवर प्रेम करतात, हे आमचं भाग्य आहे. मी गाईन माझ्या मागे मागे गाणार ना. गल्यान देवाचे मोत्याची माल रे, उंदीर मामाचे गल्यान टालर, बंधू आला होता माझा सासरी, कागे गणपती सणाला सलघरी, काका चुलत्यांच्या साऱ्या बहिणी आम्ही जमजवतो, गाणी फेऱ्यांची गावांशी ठेका धरतो, घरपण यायला आपले घराला, माता देव योग घराने आईला, वरदान माझे बापाचे साठी, घरान समजा गोसावला जमला. थँक्यू सो मच. प्रसादजी डोळे यांचं आपण यथोचित असं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. एक प्रेमाचे स्मृतिचिन्ह देणार आहोत. मला जेवढा काय बोलायचा होता तेवढा विक्रम दादा आणि जय दादा सगळं बोलून गेलेले. बोलायला काहीच राहिलं नाही. म्हणजे स्टेजवर जास्त बोलण्याचा आपल्याला योग येत नाही. येतो पण कधी टाईम नसतो. पण आता योगाला आहे तर माझं पॉईंट आहे मांडून मोकाट झालेले ते. त्यांच्या म्हणजे शब्दाला मान ठेवून तुम्ही पण तसंच वागा. दादाची इच्छा आहे की बदामचा लक्ष गाणं झालं पाहिजे. बदामचे बशाला बदामची राणी, एक्याची चालतय तय मनमानी, राहून माझी घी जोशान जांद, एक बिरा आई माझे पाठीशी उभी गाय, कीर्तनाची म्हणणार नाही, एक बिरा आई माझे पाठीशी गाय, कीर्तनाची म्हणणार नाही, एक बिरा आई माझे पाठीशी गाय, माझे आई माऊली ताऊ दो, माझे एक बिरे ताऊ दो, बोलावतो माझे आई माऊली सावतो. थँक्यू. कदाचित असं होऊ शकतं की बसलेल्या मान्यवरांना, ज्येष्ठ व्यक्तींना हे काय चाललंय, इन्स्टा काय असतं, युट्यूबर काय असतं, ब्लॉगर काय असतं, ब्लॉग काय असतो हे माहीत नसेल. पण आमच्या मुलांना मात्र सगळं माहिती आहे. त्यांच्या मनाला एक उत्सुक लागून राहणार आहे. बाकीची खाली आहे, छान फोटो आहे. सगळ्यांनी फोटो काढूया. मग तो दादा जाणार नाहीये आपल्या शाळेत येऊन जाऊ त्याला. सगळ्यांनी आमच्या शाळेत या. ज्यांना सन्मानित केलेलं आहे. अगदी कार्यक्रम संपता 2 मिनिटं आज 3 मिनिट या ठिकाणी जाहीर करत आहोत. त्यामध्ये इतरकडे भिवंडी पूर्व शहर अध्यक्ष आणि याचा बघा गायक विशाल दोन स्टार कलाकार, विशाल दोन स्टार कलावंत या रितेश पाटील यांना विनंती असेल भिवंडी पूर्व शहर अध्यक्ष पदाचा संघटना आदिवासी
पदाधिकारी. आज विक्रांतजी पाटील आपण यांना कला फाउंडेशन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष या पदावर त्याची नियुक्ती करतोय. सर्वांनी आता वाचा पदाधिकारी चला सुखीर आता नितेश पाटील विक्रांत पाटील यांची आपण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कला फाउंडेशन मध्ये फक्त आणि फक्त कलाकारांचा विचार केला जाईल आणि या कला फाउंडेशनला पुढे नेत असताना कलाकारांना मान सन्मान आणि त्यांचा सन्मान समाजामध्ये वाढेल ही अपेक्षा बाळगून आज विक्रांत पाटील एक जबरदस्त कलामध्ये त्यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष देवदासगिरी यांच्या हस्ते आपण त्यांना नियुक्ती दिलेली आहे. त्यांना या संस्थेच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि नीता पाटील यांना आपण आज भिवंडी तालुका महिला अध्यक्षा म्हणून त्याची नियुक्ती करतोय. शाळाने बुकिंग तालुका अध्यक्ष महिला आघाडी कला फाउंडेशन या पदावर नियुक्ती करतोय. मी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवदासगिरी यांना विनंती करतो की आपण नीता पाटील मॅडम यांना सन्मानपूर्व या संस्थेच्या वतीने शुभेच्छा देऊया. विक्रांत दादा असतील आणि आपली सर्व टीम असेल कलाकारांचा सत्कार सन्मान आणि त्यांना योग्य तो न्याय किंवा प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकार पुढे गेला पाहिजे हीच फक्त संकल्पना आहे. बाकी या तुमच्या वतीने मी काहीच अपेक्षा करत नाही. सो गाईज आता कार्यक्रम आटपला आणि आम्ही चाललो बदलापूरला टुट्टू शेटला आणायला. सो सोबत आता सॅसी बॉय आहे हा आमचा मला आमचा सॅसी बॉय दीदी एक तू शाबाश की दे सॅसी बॉयला शाबाश की. सॉरी शाबास की मी भूल गए बैठा नको बाला इकडे बघ बाला बोलणार पण बाला हुकूच शाबाश बाला बॉय. चलो आता आजच्या ब्लॉग मध्ये टुट्टू शेटला घेऊन येईन घरी मी. पहिल्यांदा आता कसं राहतो का नाही राहतो मामा है तो रहेगा रात्रीच सोडायला लावतो. नाही मामा आहे मामाकडे राहील तो टुट्टू शेट. कारण बरेच दिवस तुमच्या पण कमेंट येत होत्या की टुट्टू शेट कधी येईल बस रे टेकून टुट्टू शेट कधी येईल. सो फायनली आज टुट्टू शेट येणार आहे. काय का धक्का मारायला आलेली का फक्त बाबा मारला तिने मला मारला तरी पिशवी इकडे मला पिशवी दे इकडे मला पिशवी दे याच्यातून घे तुला काय पाहिजे ते. भात मग खा गपचूप जिल्हे तो जिकी ना पिकी काय आहे का वरती काच फोडली कोणी कशाची काच ते बाप्पाच्या काची ते अगरबत्ती ठेवायला काच ठेवलेली ती फोडली. कागद कशाला ठेवलेला अरे ते ना मी सुकवत होती त्याला साफ करत होती तर घ्या मामाई खेचून घेते. तू माझी जोर आली नाही ना घर मला बाबा सॉक्स भिजला पाण्यात घे दीदी. आता हर महीने माझी के 30,000 से तो हम घर का राशन खर्चे चलाते हैं. हा चल ये घरात ये सांगितलं बघ त्याने मला 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 थोडंसं बघ मला पहिले मला बरव ना मला बरव असं लांबच ठेव मी बघ कसं गायब करतो बघा ना. आता तू तसा नाही चमचा तोंडात घातला तू बाहेरूनच खेत चल मामा मला ही वाली द्या ना काढ ना मध्ये मला स्ट्रॉबेरी पुडिंग पाहिजे स्ट्रॉबेरी. सोना कोणती बॅग आणली तुला मी काहीच नाही लिहिलं म्हणून टीचरने मला वापस दिला. हा का नाही मला आन्सर शीट वेगळी सगळं लिहिलं मग मी वाचून
झिरो आणि बघा इथे आहे ONE1 THOUSA या काय या अंडा कोणी काढले गाईत सोनाला मम्मीने बॅग आणली सोनासारखीच हे बघा डॅडी पिक्का बडा पेट नाही सोना पिक्का बडा पेट सोना पीक ही सोन्यासारखी दिसते ना ना सोना ती कोयम बुक आहे ए सोना ती तू सोना पिक्का बडा पेट ती कोयम बुक ए या कोण आहे कोण आहे ही सोना पीक आहे ना कसा करते सोना पीक तू कर डॅडी आणि डॅडी सोना कशी करते सोना पिक कशी करते आणि तू नाही चला आता जाऊया मामाकडे आणि कॅमेरा मध्ये बघतो तू तुझे लाजला का आवाज कसा करते वेगळा काही असला तो तेवढा जोरात यावी दोघी बघ बाहेर निघा तुम्हाला नाही नेत आपका टिकट नहीं है ओनली टुटू शेट का टिकट है अरे टुटू शेटची फेवरेट चप्पल शी सांडवला ना सांडवला बघ तिने चलो बाय बाय टाटा काय रे चला टुटू शेट बाय बाय टाटा 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 कर खाली बघ खाली पड खाली पाय पाय बघ त्याचा टाटा टाटा तो जाऊ दे तू जाऊ दे टाटा चलो बाय बाय है का ये बाहर निकल नीट लाव दरवाजा बंद कर मी डायरेक्ट गाडी चालू कर ना का मग वरती बिरती बघणार नाही मी चला बाय बाय टाटा काय रे टुटू शेट बघा आता चालू तुझ्या होते आता आज उठल्यानंतर ना मी ना लगेच उठून मम्मीला सांग का मला जायचे टाटा 2 दिवस नाही 12 तारखेला येईल नाही मी तुझी 12 तारखेला जमणार तुझी माहिती उद्या स्टार्ट होते उद्या तू 12 तारखेला येशील मी किती तारखेला येईल माहित नाही तुझी तू कधी येशील गं तू पण ये 12 टुटू शेट ती बघ मागे बघ ती बघ त्या आवाज द्या अर्धा जीव इकडे लागला अर्धा जीव तिकडे लागला किती पण बोंबला तुमचा तिकीट संपलेला आहे आमचं तिकीट इंडिपेंडन्स डेला चालू आहे ना तेव्हा बघा जाते का हा चालेल तेव्हाचा तेव्हा बघू आई, गेला का यो टुटी फ्रुटी दीदी नाटक नको 12 तारखेला येतेस तू नाटक नको असं उद्या एक्झामला कोण जाईल का 12 तारखेला ये उद्या एक्झामला कोण जाईल तू नाही जाशील मम्मी जायचं काय लवकर बॅगेत 12 तारखेला येशील अरे 12 तारखेला येशील ना तू आता नाही येशील सरक ये दीदी कशी उतरली दीदी उतरली बघ. काय को मारामारी उद्या एक्झाम आहे ना बेटा माझ्या 12 तारखेला ये ना सो आम्ही आता पोचलो
सागर कॉम्प्लेक्स पर्यंत. इथे काका आणि मम्मी येणार आहे. कणाची तरी झोप झालेली आहे पूर्ण मस्तपैकी. बाला मामा आला बघ. बघ काय काढू नको याला जाम मार मारते काढू नको त्याला एकच जेवण येईल तर बघ 8 मिनिट. दे लवकर दे लवकर. असला असला तू ते फ्रुटी ये मामाकडे ये. दे मामाला दे मामाला. आले दे आता मम्मा येईल बघ. आणि पिंचू दादा येईल. बघ आता पिंचू दादा होते मामा होते. हा मामा. चलो आम्ही पोचलो घरी. ए तू ती भृती माझ्याकडे नाही तू मामाकडे नाही येत. बाकी चप्पल नाही घातली. ये गुरुवार आहे ना. मला भरो मला भरो मला भरो मला भरो ए मला भरो मला भरो आणि सांग अरे चुकून खाल्ला असं सांगेन. हा हा भरो ना. ए हा तू तुझ्यात आ बघ पण नाही. हा हा तू तुझ्यात आ डटी बॉय ना. तू तुझ्यात आ तू तुझ्यात आ डटी बॉय. हा तिकडे बघ. So finally Tuttu Shed खरी आलेला आहे. डंडा आहे इकडे बघ. टुटू फ्रुटी हॅलो हायकर 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 हाय. सो आता रात्र झाली आणि टुट्टूने सगळ्यांना नाचवीत घेतले. नाचो. तू नाचतो का रे. भाषा नाही नाच फक्त नाचायचं त्याला. नाच उभा नाही राहून बघा. उभा राहिल्यावर कसं ते काय झालं. अरे बंद केला गाणी बंद झाला. बंद झाला. अरे चालू कर चालू कर चालू कर चालू कर. बंद झाला मामा. बंद. बाय बाय टाटा कर. बाय 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 बाय. गुड नाईट गुड नाईट. बोल 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 गुड नाईट बोल. अरे चला झोपवली आम्हाला. गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय कर. यांना पण बाय बाय कर. फोनला बाय बाय कर. कॅमेराला बाय बाय कर. कर सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.